शंकराच्या मनामध्ये संशय, तीळ मात्र संशय नाही. माझ्याकडे लक्ष द्या. क्षणभर जरी माणसाच्या जीवनामध्ये संशय आला तर माणसाचा नाश व्हायला वेळ लागत नाही. किती अवघड आहे, किती वाईट आहे तो संशय सांगू का तुम्हाला? एक छोटंसं उदाहरण सांगतो. संशय किती वाईट आहे. आणि त्यातली त्या देवाविषयी संशय तर मनात नसावाच. तो भगवान परमात्मा भेटल का? आम्ही जर त्याचं भजन केलं, आम्ही जर त्याची भक्ती केली तर तो भेटल का? त्याचं दर्शन होईल का? नका विचार करत बसू. त्या देवावर संशय घेऊच नका. तुमचं भजन जेवढं प्रभावी असेल, तुमची भक्ती जेवढी प्रभावी असेल, तो परमात्मा तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. संशय करायचा नाही. संशय फार अवघड असतो, वाईट असतो. एक राजा होता आणि त्या राजाला एक मुलगी होती. मुलीचं नाव होतं त्याच्या मंगल. ऐका, संशय किती वाईट असतो बघा. एक दिवस तो राजा दररोज शिकार करायला जायचा आणि जरा उशिरा यायचा. बरं का यजमान मंडळी, राजा जरा उशिरा यायचा. एक दिवस राजाला घरी यायला उशीर झाला. पण त्या दिवशी त्या राजाची जी मुलगी होती, मंगल नावाची मुलगी, उपवर झालेली, लग्नाला आलेली पोरगी. पण त्या पोरीनं मनात विचार केला. एक दिवशी तिला काय डोक्यात आलं आणि तिने त्या मुलीने मुलाचे कपडे घातले. प्रभूजी, मुलीनं मुलाचे कपडे घातले, ड्रेस मुलाचा सगळा घातला, सॉक्स पायात घातले, मुलाचेच बूट घातले, जीन्सची पॅन्ट घातली, टी शर्ट त्या मुलीनं घातला अंगामध्ये. आणि तिला याच्यासाठी तिने घातलं होतं अंगामध्ये की तिला तिच्या बापाला दाखवायचं होतं की मी या मुलाच्या ड्रेसमध्ये कशी दिसते. बापाची वाट बघून बघून पोरगी सज्जन हो. शेवटी त्या मुलीची आई आणि त्या राजाची राणी म्हणजे दोघी माई लेकी, दोघी जणी बेडमध्ये जाऊन झोपल्या. बापाची वाट बघत बघत पोरगी बी तिथंच आईजवळ जाऊन झोपली. ऐका, थंडीचे दिवस होते. मी संशय सांगतोय तुम्हाला. संशय किती वाईट असतो बघा. थंडीचे दिवस होते. ती मुलगी अंगावर तिच्या मुलाचे कपडे आहेत. तिच्या आईजवळ ती मुलगी झोपलेली आहे आणि दोघींनी पांघरून घेतलेलं आहे. रात्री 12 वाजले राजाला घरी यायला. घरी जसा राजा आला तसा सरळ राजा शयनगृहामध्ये गेला. आणि शयनगृहात गेल्यानंतर राजानं पाहिलं की त्याच्या बेडवर 2 जण झोपलेले आहेत. एक तर त्याची पत्नी आहे हे त्याने ओळखलं, पण परत आणखी एक जणाचा पाय बाहेर आलेला त्या पांघरुणामधून पाय बाहेर आलेला होता. तो त्या मुलीचा पाय होता. पण तो त्याला दिसताना जीन्सची पॅन्ट बूट हे सगळं दिसलं. त्याला वाटलं कुणीतरी परपुरुष आहे, दुसरा पुरुष आहे आणि तो माझ्या पत्नी जवळ येऊन झोपलाय. असा भयंकर टेन्शन आलं त्या राजाला. एवढा राग आला प्रचंड आणि रागाच्या भरात त्याच्या मनात तो संशय निर्माण झाला. त्याला नक्की कुणीतरी परपुरुष आहे आणि इथं माझ्या राजवाड्यात येऊन झोपलाय पत्नी जवळ माझ्या. तलवार काढली राजाने. तलवार काढली आणि आता तलवार मारणार. ऐका, अशा वेळेला संशय जर मनात आला ना कधी बी, तर ताबडतोब निर्णय कधी घेतला नाही पाहिजे माणसाने. थोडं थांबावं, डोकं शांत करावं आणि विचार करावा. राजानं विचार केला. म्हणला नाही, अगोदर आपण बघू कोण आहे काय, शहनिशा करू. राजाने आपल्या हातानं ते पांघरून बाजूला फेकलं आणि पाहिलं तर पाहतो तर त्याचीच मुलगी आहे. आणि मग राजा त्या पोरीला म्हणतो, अगं मंगल, अशी काय केली स्टिंगल, गेली असती ना मरून आताच. संशय किती वाईट आहे पहा. ज्ञानोबाराय म्हणतात, संशय आत्मा विनश्यती. मला पुढे तुम्हाला हा विषय आपला येणार आहे. संशय जर केला तर काय होतं माणसाच्या जीवनामध्ये. देवाविषयी परमात्म्याविषयी संशय नसावा मनामध्ये. म्हणून शंकर भगवंताचं वर्णन करताना कसं केलं की उदासीन सब संशय छीना.
मातु पितु हीना, माय बाप शंकराला नाहीत सज्जन हो माझ्या, भोलेनाथाला मायबाप नाहीत. कारण तोच सगळ्या जगाची आईन, सगळ्या जगाचा बाप तोच आहे. अजन्मानो लोका किम वयभवन्तोऽपि जगता मधिष्ठातारं किं भवविधिर्नादृत्य भवति अनीशो आकुर्यात् भुवन जननेक परिकरो यतो मंदांस्त्वां प्रत्यमरवर संशेरतयिमे. अजन्मा आहेत माझे भोलेनाथ सज्जन हो. अजन्मा म्हणजे ज्यांचा जन्मच झालेला नाही, असं भोलेनाथाचं जीवन आहे. अगुण अमान मातु पितु हीना उदासीन सब संशय छीना. उदासीनतेप्रमाणे राहून भगवान परमात्म्याचं भोलेनाथाचं भजन करावं सज्जन हो. एक रूप होऊन करावं आणि नित्य नेमाने करावं. भक्ती करताना भोलेनाथाची नियमा न टळे अटळ. जरी हे आकाशवर पडू पाहे ब्रह्मघोळ भंगा जाये वडवानळ त्रिभुवन खाय. काही जरी झालं देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. शब्दाकडे ध्यान द्या सज्जनाओ. भक्ती करायची तर अशी केली पाहिजे. चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा. परमात्म्याच्या दरबारात गेल्यानंतर मायबाप भक्ती तोपर्यंत करावी, ऐका लक्ष देऊन, तोपर्यंत भजन करावं, भक्ती करावी जोपर्यंत आपल्याला फळ मिळत नाही. बैठा हूं दर पे तेरे, कह दो परमात्मा से कि हे भगवान, जब तक जीवन में कोई फल नहीं मिलेगा, जब तक तू नहीं मिलेगा, तब तक मैं नहीं उठूंगा. अब बैठा हूं दर पे तेरे, कुछ करके उठूंगा. बैठा हूं दर पे तेरे, कुछ करके उठूंगा. या वश नहीं हो जाऊं या मर के उठूंगा. मेलो तरी हरकत नाही, पण देवा आता उठत नाही. तोपर्यंत उठत नाही जोपर्यंत तू भेटत नाहीस. दिला मीराबाईला सजन हो विष प्यायला दिलं, विष. मीराला माहिती होतं. लोक म्हणायचे मीरा, तिच्या सख्या म्हणायच्या, मैत्रिणी म्हणायच्या, अगं मीरा याच्या त्या राजानं विष कालून दिलं, मीरा मरशील तू. मीरानं हसत हसत तो ग्लास घेतला आणि त्या ग्लासामध्ये असलेलं जे हलाहल विष होतं ना, असं समजलं मीराने की हे माझ्या कृष्ण परमात्म्याच्या चरणाचं अमृत आहे, असं समजलं. आणि मीरानं कृष्णाच्या चरणाकडे पाहत पाहत सज्जना हो ग्लास तोंडाला लावला आणि घटा 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 ते विष पिऊन टाकलं. भाव असावा तर इतका असावं बघा. मरण डोळ्यापुढे दिसत असलं तरी त्याचा विचार न करता तसंच पुढे जाणं, याला म्हणायचे खरी भक्ती बघा. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली 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 हरि गुण गाने लगी.
ऐसी लागी लगन। विष का प्याला राजा जी ने भेजा, पिबत पिबत मीरा हासी रे। ऐका माय बाप, भगवंताविषयी प्रेम एवढं असावं, देवाची भक्ती करायची ना तर इतकं कट्टरपणानं भक्ती केली पाहिजे. काही जरी झालं तरी हरकत नाही, संघर्ष करावा लागतो. ऐका, आजपर्यंत जेवढे साधू संत होऊन गेले, ज्यांनी ज्यांनी देवाची भेट घेतली, ज्यांनी ज्यांनी देवाला प्राप्त करून घेतलंय ना, त्या त्या सगळ्या साधू संतांच्या जीवनामध्ये सुरुवातीला कष्ट आले. प्रत्येक संतांचं जीवन जर आपण पाहिलं तर सज्जनाओ, कष्टाशिवाय देव भेटत नाही. मला वाटतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं की गाडगे बाबाचं मला माहिती नाही, पण एक सुंदर एक पद आहे, कष्टाशिवाय देव भेटत नाही. देव बाजाराचा भाजीपाला नाही र. तुकडोजी महाराज, मनी नाही भाव मन देवा मले पाव, देव आशानी पावायाचा नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. ओ देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव मन देवा मले पाव, मनी नाही भाव मने देवा मला पाव, मनी नाही भाव मन देवा मले पाव. मनी नाही भाव मने देवा मले पाव. देव आशानी पावायाचा नाही रे, नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. सामान्य भाषांमध्ये साध्या लोकांना कळावा एवढ्या साध्या सोप्या भाषेमध्ये या संतांनी आपल्याला शिकवलंय. पहा, अर्थात भावाशिवाय देव नाही, आणि भाव बी तितका कट्टर पाहिजे. काही जरी झालं तरी हरकत नाही, आकाश जरी तुटून पडलं तरी माघार नाही यायची. एकदा उचललेलं पाऊल आता मागं नाही यायचं, इतकी दृढता भक्तीमध्ये पाहिजे. जंगलात राहणारा एक बहेली आहे, भिल्ल आहे वनवासी, जंगलात राहणारा. लक्ष देऊ नये का, कुठे राहत होता? उज्जैन पासून, उज्जैनच्या बाजूला भगवान महाकालेश्वराच्या मंदिराच्या काही अंतरावर, अर्ध्या 1 किलोमीटर अंतरावर एक झोपडी त्यानं बनवलेली आहे. भाव किती दृढ असला पाहिजे बघा, नियम, देवाच्या भक्तीचा नियम किती दृढ असला पाहिजे. गोड कथा आहे, लक्ष देऊ नये का. जंगलामध्ये एक झोपडी करून राहत आहे दोघं, नवरा बायको, पती पत्नी. वा, नियम आहे त्याचा, नित्य नियम. काय? दररोज भगवान महाकालेश्वराला, महाकालेश्वराच्या पिंडीला रोज स्मशान भूमीमध्ये जायचा आणि स्मशानात जाऊन चितेचा ताजा ताजा भस्म माझ्या भोलेनाथाच्या पिंडीला नेऊन लावायचा. ताजा भस्म. जोपर्यंत चितेचा ताजा भस्म महादेवाच्या पिंडीला लावत नाही तोपर्यंत भोजन करीत नव्हता. नित्य नेमानं चितेचा भस्म नेऊन लावल्यानंतरच त्याची पूजा व्हायची, आणि ती पूजा झाल्यानंतरच तो जेवण करायचा, त्याच्या आधी नाही. काही नित्य नेमाभीन अन्न खाय तोची श्वान. संतांनी कुत्रा म्हणलंय त्याला. कुत्रा झोपेतून उठला की लगे खायला भेटतो.
उठला की अंगावर तोंडावरचं पांघरून बाजूला केलं की बायकोला म्हणतो, अगं नाश्ता झाला का नाही? जनावरातून याच्यात काहीच फरक नाही समजायचा. काहीतरी नित्य नियम असावा असं जे न हो. उठल्याबरोबर नित्य नियम जीवनामध्ये असला पाहिजे. आणि जी माणसं नित्य नियमाने वागतात ना सज्जन हो, तीच खरी माणसं आहेत. आणि असे माणसं दुर्लभ आहेत जगात. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. आणि ज्याच्या जवळ नित्य नेम आहे सज्जन हवाय का, हो लक्ष्मी वल्लभ तया जवळी हरिमुखे मना हरिमुखे